नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर या ठिकाणी आज आपण जैविक खताविषयी माहिती घेणार आहोत। तर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स या कोर्ससाठी आपण नोट्स अभ्यासत आहोत आणि त्याच्या अनुषंगाने आपण 4-5 व्हिडिओ बनवलेले आहेत। एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या व्हिडिओ आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे जैविक खत। तर याच्यावरती सुद्धा एक चांगल्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, जैविक खत म्हणजेच काय आणि जैविक खताचे फायदे कोणते आहेत। तर त्या अनुषंगाने हा प्रश्न आपण अभ्यासत आहोत। जैविक खत या ठिकाणी जैविक खत या ठिकाणी तुम्ही बघाल तर मागे वरती हे दिसत नाही म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे जैविक खत। तर प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य वाहक मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जैविक खत म्हणतात। सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जैविक खताची व्याख्या काय आहे। प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जैविक खत म्हणतात। उपयुक्त असे जीवाणू आपल्याला हवेत। उपयुक्त जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून या ठिकाणी वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जैविक खत असं म्हणतात। ही व्याख्या तुम्हाला निश्चितच पाठ करावी लागेल। थोडीशी किचकट व्याख्या आहे, तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सायंटिफिकरित्या ही तुम्ही पाठ करून ठेवलं तर अतिशय उत्तम होऊन जाईल। जैविक खत म्हणजेच काय तर जीवाणूंची खते। या ठिकाणी तुम्ही बघा तर पुढे आपण थोडंसं एक्सप्लेन करूया। जर तुम्हाला तुमच्या शब्दात व्याख्या लिहिता आली तर निश्चितच तुम्ही लिहू शकता। नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे देखील म्हणतात। या ठिकाणी तुम्ही बघाल तर जैविक खताची दुसरी त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे, दुसरी व्याख्या दिलेली आहे। शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरित्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात। जैविक खतांचे फायदे कोणते कोणते आहेत। जैविक खतामुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन त्यात बचत होऊ शकते। जैविक खते पर्यावरणाला पूरक आहेत। जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या संजीवकांमुळे बियाण्यांची उगवणशक्ती वाढते व पिकाची वाढ चांगली होते। जैविक खते तुलनेने स्वस्त असतात, त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते। जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांची देखील नियंत्रण होते। जैविक खते वापरल्याने जमिनीचा पोत सुधारतो, उत्पादनात 15 ते 20% वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो। तर या ठिकाणी जैविक खताचे प्रकार बघा काय आहेत ते। नत्र स्थिरीकरण करणारे विषाणू, तर रायझोबियम, ॲसिटोबॅक्टर, ॲझिटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम, निळे हिरवे शेवाळ, ॲझोला, स्फुरद विरघळणारे जीवाणू। या ठिकाणी बघा हा पहिला आहे नत्र स्थिरीकरण करणारे। त्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू, त्यानंतर सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जीवाणू आणि 5 सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू। हे जैविक खतांचे प्रकार आहेत। या ठिकाणी 5 एकूण प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पहिला नत्र स्थिरीकरण करणारे, त्यानंतर स्फुरद विरघळणारे, त्यानंतर पालाश विरघळणारे, त्यानंतर सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू। अशा प्रकारचे हे जैविक खतांचे प्रकार आहेत। जैविक खतांमुळे होणारे फायदे या ठिकाणी आता आपण पाहिले। त्याच्यानंतर व्याख्या महत्त्वाच्या आहेत जैविक खताच्या। बघा या ठिकाणी पहिली व्याख्या, त्यानंतर नत्र, स्फुरद व पालाश इतर सूक्ष्म मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात। ही सगळ्यात सोपी व्याख्या आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारची ही व्याख्या लिहून तुम्ही जैविक खताविषयी माहिती लिहू शकता प्रश्न आल्याच्या नंतर। या ठिकाणी पुढे आपण बघूया। बोर्डो मिश्रण। तर मित्रांनो, बोर्डो मिश्रण तयार करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत। बोर्डो मिश्रण म्हणजेच काय, तर अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो। त्या अनुषंगाने बघा बोर्डो मिश्रण पिकावर पडणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे प्रभावी बुरशीनाशक आहे। प्राध्यापक मिलार डेंट यांनी बोर्डो मिश्रणाचा शोध इसवी सन 1882 मध्ये लावला। तेव्हापासून बोर्डो मिश्रण अनेक रोगाच्या नियंत्रणाकरिता वापरले जात आहे। या ठिकाणी बुरशीनाशक हा बोर्डो मिश्रण म्हणजे बुरशीनाशक आहे। बोर्डो मिश्रणाचे घटक निळे, बघा बोर्डो मिश्रणामध्ये कोणकोणते घटक असतात। निळे स्फटिकमय मोरचूद, कळीचा चुना आणि पाणी हे या मिश्रणातील 3 घटक आहेत। वेगवेगळ्या तीव्रतेचे मिश्रण तयार करण्यास प्रत्येक घटक किती प्रमाणात घ्यावे हे पुढील तक्त्यामध्ये दिलेले आहे। बघा बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत।
तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे 1% तीव्रतेची 100 लिटर बोर्ड मिश्रण तयार करायचे असेल तर त्यात आता 1 किलो मोरचूत आणि 1 किलो कळीचा चुना लागेल. 1 किलो मोरचूत फडक्यात बांधून ते एका प्लास्टिक ड्रममध्ये 50 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर बघा, आणि पूर्ण विरघळून घ्यावे. प्लास्टिकच्या दुसऱ्या ड्रममध्ये 1 किलो चुना भिजत ठेवावा. मोरचूत तसेच चुनाचे द्रावण काठीने ढवळून घ्यावे. हे दोन्ही द्रावणे 100 लिटर क्षमतेच्या तिसऱ्या ड्रममध्ये एकाच वेळेस पण हळूहळू ओतावेत. ओतताना ढवळण्याची क्रिया सुरू ठेवावी. तिसऱ्या ड्रममध्ये तयार झालेले आकाशी रंगाचे मिश्रण हे बोर्डो मिश्रण होय. सगळ्यात सोपी पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे. 50 लिटर पाणी, इकडे 50 लिटर पाणी, 1 किलो मोरचूत घ्यायचं आहे, 1 किलो कळीचा चुना घ्यायचा आहे, दोन्हीही भिजवून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर ते दोन्हीही एकत्र करायचे. 100 लिटर पाणी तयार होत आहे याच्यामध्ये. अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. बोर्ड मिश्रणाच्या योग्यतेची चाचणी. पिकांवर फवारण्यापूर्वी बोर्ड मिश्रणाच्या योग्यतेची चाचणी घेणे आवश्यक असते. यासाठी घासून चकचकीत केलेला लोखंडी खिळा किंवा विळ्याचे पाते काही मिनिटे मिश्रणात बुडवले असतात. त्यावर तांब्याचा लालसा थर दिसून न आल्यास मिश्रण फवारण्यास योग्य आहे असे समजावे. तर बघा, बोर्डो मिश्रण तयार करताना कोणती काळजी घ्यायची आहे. शुद्ध व दगड विरहित कळीचा चुना वापरावा. बोर्डो मिश्रण प्लास्टिक ड्रममध्ये अथवा बादलीमध्ये तयार करावे. मिसळताना दोन्ही द्रावणे थंड असावीत. तयार केलेले बोर्डो मिश्रण जास्त काळ साठवून ठेवू नये. त्याकरता मोरचूत आणि चुना यांची द्रावणे वेगवेगळी ठेवावीत. दोन्ही द्रावणे एकत्र मिसळून मिश्रणाची योग्यतेची चाचणी करून घेऊन 24 तासाच्या आतच फारावे. फवारणी यंत्रात भरताना मिश्रण फडक्यातून गाळून घ्यावे. मिश्रण तयार करताना वापरलेली भांडी फवारणी संपताच स्वच्छ धुवून ठेवावीत. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा विषय आहे, बोर्डो मिश्रण कसे तयार करावे. तर मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की बोर्डो मिश्रण कसं तयार केलं पाहिजे आणि या ठिकाणी जैविक खतांविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती घेतली. तर एक्झामला निश्चितच या दोन गोष्टी तुम्हाला विचारतील की जैविक खतं म्हणजे काय, जैविक खतामध्ये काय येते, त्याचे फायदे काय आहेत, किंवा बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक वापरले जातात. या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल की नेमकी विषय काय आहे तो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.